हॅलो एव्हरीवन, सीईटी एक्सप्रेस विथ नंदू सर मॅथमॅटिक्स बॅच 0.1 या क्रॅश कोर्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर उपमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. तर आपण सांगितलं होतं की बुवा जो आपल्याला विचारलेल्या क्वेश्चनचा आन्सर आपल्या कमेंट बॉक्समध्ये देईन, आपण त्याचं इथं नाव घेऊ. तर कालच्या क्वेश्चनचा आन्सर भटकरनी दिलाय, तर क्लॅप फॉर भटकर आणि ऑल द बेस्ट. आता एक गोष्ट सांगतो की बुवा जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर देत असाल कुठल्या तरी क्वेश्चनचं, तर प्लीज तुमचं नाव मेन्शन करा प्लीज, कारण की तुमचं जे युजर नेम असते तेच फक्त त्या कमेंटमध्ये येते. जर तुम्ही तुमचं नाव मेन्शन केलं तर मी इथं तुमचं पूर्ण नाव घेऊन क्लॅप करतो तुमच्यासाठी आणि तुम्हाला चेअर अप करतो. चला पुढचा क्वेश्चन आपला. काल आपण 39 नंबरच्या क्वेश्चनवरती स्टक झालो होतो, मग आज आपण स्टक होणार नाही. आपण आज क्वेश्चन घेऊ, जबरदस्त घेऊ, धमाकेदार घेऊ. पहा काय म्हणते की इफ बी इज इक्वल टू इन ब्रॅकेट समथिंग, आपल्याकडे मॅट्रिक्स आहे, इज द ऍडजॉइंट ऑफ 3x3 मॅट्रिक्स ऑफ ए. म्हणजे बी काय म्हणते, बी इज द ऍडजॉइंट ऑफ ए. याचं म्हणणं आहे की बी इज द ऍडजॉइंट ऑफ ए. पेन चेंज केला, ओके डन. याचं म्हणणं काय, इथून पासून इफ बी इथून पासून इथपर्यंत जर घेतलं आपण ना, तर याचं म्हणणं आहे की बी इज द ऍडजॉइंट ऑफ ए. म्हणजे बी इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए. बी इज इक्वल टू ऍडजॉइंट ए डी जे ऑफ ए, असं याचं म्हणणं आहे. ओके डन, काही लोड नाही आहे. त्यानंतर काय म्हणते, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 5, देन अल्फा आपल्याला कळायचा आहे. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू आपल्याकडे 5 आहे. मग आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे कशाची, ऍडजॉइंटची. काय असते, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ए डी जे ऑफ ए इज इक्वल टू, याला लिहू शकतो आपण, डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n-1 इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5 आणि ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स किती आहे 3/3. म्हणजे काय येणार 3-1, म्हणजे हा होणार 5 टू द पॉवर 2, म्हणजे किती होणार 25. काय सॉल्व्ह केला आपण ना, तर डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए जर आपण सॉल्व्ह केला तर हा आला आपल्याकडे 25. हा काय म्हणते, बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए. मग आपल्याला असं लिहिता येते ना, डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ए डी जे ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए आपल्याला लिहिता येते आणि डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए जर आपण इकडे सॉल्व्ह केला तर त्याची व्हॅल्यू आली आपल्याकडे 25. म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला लागते डिटर्मिनंट ऑफ बी. पहिले डिटर्मिनंट ऑफ बी सॉल्व्ह करू आपण. डिटर्मिनंट ऑफ बी इज इक्वल टू, याचा डिटर्मिनंट घेतला पा, हा 1 घेतला, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 2 6 3 2 6 0 येते. लोड घ्यायचा काम नाही पा, 3 2 6, ओके डन. त्यानंतर मग पुढे घेतला मायनस अल्फा घेतला इन ब्रॅकेट 3 - 4, इथे येणार 3 - 4. त्यानंतर +2 घेतला, +2 इन ब्रॅकेट, इथे काय येणार 3 - 4, इथं पण येणार 3 - 4. ओके, हा सॉल्व्ह केला तर हा 0 याची किंमत नाही. अल्फानं 3 4 गेली किती राहते, तर -1 राहते, म्हणजे इथं राहील प्लस अल्फा. त्यानंतर इथं पहा, हा +2 इन ब्रॅकेट -1 झाला, म्हणजे हा राहिला अल्फा -2. सॉरी पा, हा राहिला अल्फा -2. म्हणजे हे कशाची व्हॅल्यू आहे, हे आहे डिटर्मिनंट ऑफ बी ची. डिटर्मिनंट ऑफ बी ची व्हॅल्यू उचला, इथं पुट करा. डिटर्मिनंट ऑफ बी ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे अल्फा -2 इज इक्वल टू, आपण हा सॉल्व्ह केला डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए, हा आला आपल्याकडे 25. इथं 25 पुट करा, हा 2 सबस्ट्रॅक्शन मध्ये तिकडे ऍडिशन मध्ये जाणार, म्हणजे अल्फा इज इक्वल टू 25, सॉरी 25 + 2 म्हणजे किती येणार 27. अल्फा इज इक्वल टू 27. ऑप्शन नंबर किती आहे, पटकन मारा, पटकन समोर चला. अरे असं काय झालंय, ओके डन, बढिया. चलो पुढचा क्वेश्चन काय म्हणते, इफ ए इज इक्वल टू 5a - b, सॉरी 5a - b 3 2, देन a इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू a इंटू ए ट्रान्सपोज, देन 5a + b इज इक्वल टू. आता थोडं पेशन्स ठेवा, कारण की हा क्वेश्चन थोडासा आपल्याला लेंदी जाणार आहे, थोडासा गेला वेळ लागणार आहे. कुठे कुठे विचारलाय, JEE मेन्स 2016 मध्ये विचारलाय, त्यानंतर MST CET 2021 मध्ये विचारला है ना, कारण की सीईटी वाले पण असे क्वेश्चन घेऊन राहिले आणि जेई वाले तर खतरनाक क्वेश्चन घेऊन राहिले भाऊ. काय करावं लागते सर, पहिले ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता ए मॅट्रिक्स काय आपल्याकडे, ए मॅट्रिक्स आहे आपल्याकडे 5a - b, त्यानंतर 3 आणि 2, याचा ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए तुम्हाला माहिती आहे, हे दोघं जण इंटरचेंज करा, दोघांची साइन चेंज करा. इथे येणार 2, इथे येणार b, त्यानंतर इथे येणार -3, इथे येणार 5a. केला आपण ना, अरे 9 कसं काय रे बाबा, एच आहे ना, ओके डन. त्यानंतर इज इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सपोज. ए मॅट्रिक्स काय आपल्याकडे, हे ए मॅट्रिक्स काय आपल्याकडे 5a, त्यानंतर -b 3 2 3 नंतर 2, ओके, इंटू ए ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज म्हणजे याचा रो जे कॉलम करायचे, म्हणजे इथं काय येणार वरती 5a जसाचा तसा, इथे येणार -b, त्यानंतर इथे येणार 3, इथे येणार 2. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायला लागते. आता तुम्हाला माहिती आहे, रो मल्टिप्लाइड बाय कॉलम केला तर पहिला एलिमेंट, पहिला रो मल्टिप्लाइड बाय दुसरा कॉलम, दुसरा एलिमेंट, त्यानंतर दुसरा रो मल्टिप्लाइड बाय कॉलम, शिफ्ट झालो आपण खाली, म्हणजे दुसऱ्या रो मधला पहिला एलिमेंट आणि दुसरा रो मल्टिप्लाइड बाय दुसरा कॉलम आपल्याला भेटेल शेवटचा एलिमेंट. मग त्याच्यामध्ये ऍडिशन असते. आता आपण घेऊ 5a मल्टिप्लाइड बाय b, म्हणजे इथे येणार 10a, सॉरी 5a मल्टिप्लाइड बाय 2 10a, त्यानंतर हा b मल्टिप्लाइड निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे इथे येणार +3b, ओके, +3b. हा पण निगेटिव्ह, हा निगेटिव्ह कॅन्सल. इकडे गेलो आपण, शिफ्ट झालो, 5a मल्टिप्लाइड बाय b 5ab, त्यानंतर मायनस मल्टिप्लाइड बाय प्लस मायनस b मल्टिप्लाइड बाय 5a -5ab, जसा तसा हा तर कॅन्सल होऊन राहिला. 3 मल्टिप्लाइड बाय 2 6, -3 मल्टिप्लाइड बाय 2 6, 3 मल्टिप्लाइड बाय b 3b आणि 2 मल्टिप्लाइड बाय 5a +10
ए. ओके डन. 10a हा झाला इज इक्वल टू, आता इथं पण रो मल्टिप्लाइड बाय कॉलम, 5 5 जा 25, इथं आला 25a स्क्वेअर आणि मायनस बी मल्टिप्लाइड बाय बी प्लस बी स्क्वेअर जसा तसा, कारण की निगेटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, या दोघांमध्ये कधी ऍडिशन असते. मग पुन्हा याचं मल्टिप्लिकेशन 5 मल्टिप्लाइड बाय 3 15a, त्यानंतर b मायनस 2b. ओके रो मल्टिप्लाइड बाय कॉलम. ओके डन. 3 मल्टिप्लाइड बाय 5a 15a आणि 2 मल्टिप्लाइड बाय b मायनस 2b. त्यानंतर याचं याला मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9, 3 3 जा 9 मायनस इथं किती येणार पा 2 2 जा 4 नाही प्लस 4 ऍडिशन येणार. ओके डन. एक स्टेप आणखीन घेऊ आपण पा, हा आणि हा झाला कॅन्सल, इथे येणार 0. मग इकडे किती आलं 10a प्लस 3b आलं, इथं आला 0, त्यानंतर इथं पण 0 आला, इथं पण 10a प्लस 3b. फक्त मी हे काय केलं मागं पुढे लिहिलं, ऍडिशन मध्ये चालते, काही लोड नाही, काही टेन्शन घेऊ नका, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. इथं जर पाहिलं आपण तर 25a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर जसा तसा, इथं आपल्याकडे 15a मायनस 2b, इथं आपल्याकडे 15a मायनस 2b जसा तसा, इथं 9 प्लस 4 13 येणार. ओके काही लोड नाही, काही टेन्शन घेऊ नका. आता काय करसान, सिंपल गोष्ट आहे, आपल्याला काढायचं काय, आपल्याला काढायचं 5a प्लस b, आपल्याला 5a प्लस बी काढायचं. मग भाऊ काय करू शकतो, आपल्याला सगळ्यात पहिले ए आणि बी ची व्हॅल्यू माहित पाहिजेत, आणि ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची असेल तर याचं युटिलायझेशन झालं पाहिजे. मग मी काय करतो, इक्वेटिंग ऑफ मॅट्रिसेस इक्वेशन, आता जो आपल्याकडे दोन मॅट्रिसेस आहेत तर त्याची इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स आपण घेऊ शकतो, म्हणजे काय तर करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण इक्वेट करू शकतो. मग आपण याला याच्यासोबत इक्वेट करू शकतो, याला याच्यासोबत इक्वेट करू शकतो, याला याच्यासोबत आणि याला याच्यासोबत. सोपी काय जाईल सर, आपण 0 ले याच्यासोबत इक्वेट करू, म्हणजे आपल्याकडे आहे काय 15a मायनस 2b, हा 15 आपल्याकडे आहे काय 15a मायनस 2b इज इक्वल टू 0 आलं सर. त्यानंतर हा 10a प्लस 3b इक्वल टू 13 आलं सर. 10a प्लस 3b इज इक्वल टू किती आलं 13 आलं. मग आता याचं काय करायचं सर, आता समोर तुम्हाला माहिती आहे सगळे काय करायचं, तर सिंपल काय याला सॉल्व्ह करावं लागते. एक मिनिट काय इकडे घेतो. ओके डन. हे मस्त आलं का पा. मग आता हे इकडे हा पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, याला सेम करा, याची जे टर्म आहे त्या सेम करा. मी आले वरती 3 न मल्टिप्लाय करतो, खाली 2 न मल्टिप्लाय करतो. आपल्याकडे नवीन इक्वेशन काही 15 3 45, वरती आलं 45a मायनस 6b इज इक्वल टू 0. 3 ले 0 मल्टिप्लाय केलं 0, 2 न मल्टिप्लाय करा, इथे येणार 20a प्लस 6b इज इक्वल टू 13 दूनी 26. मधात काय तर ऍडिशन, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, हा 0 झाला. 45 आणि 20 65, 65a इज इक्वल टू इथं आला 26, हा 65 मल्टिप्लिकेशनचा डिवायडेशन मध्ये a इज इक्वल टू काय येणार 26/65, म्हणजे हाच किती येते 13 2 26, म्हणजे हा येणार 2/5. 2/5 कारण की 13च्या पाड्यात 26 बी येतात आणि 65 पण येतात, म्हणजे ए ची व्हॅल्यू पहा. ए किती आला आपल्याकडे 2/5 आला. तर आता बी आपल्याला काढता येते. बी कसा काढसान सर, बी आपल्या एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करा. कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करता आपण, इक्वेट जर केलं आपण कुठे केलं आपण इक्वेट, हा या इक्वेशन मध्ये पुट करू. काय आपल्याकडे 15a मायनस 2b इज इक्वल टू 0 आहे आपल्याकडे. आता 15 जसा तसा मल्टिप्लाइड बाय a किती आहे आपल्याकडे 2/5 मायनस 2b इज इक्वल टू 0 येणार. 5 3 इथं 3 2 6 मायनस 2b इज इक्वल टू 0 आला. हा 2b तिकडे गेला, हा इकडे आला, तर b ची व्हॅल्यू किती येणार 3 येणार. तुम्हाला माहिती आहे कशी येते, तर a ची व्हॅल्यू आली, b ची व्हॅल्यू आली. आता पहा हा 5 डिवायडेशनचा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे काय येणार 5a इज इक्वल टू किती आला आपल्याकडे 2. पहा इथं काय पाहिजे होतं आपल्याला 5a प्लस b, 5a ची व्हॅल्यू 2 आली आणि b ची व्हॅल्यू 3 आली, म्हणजे किती येणार आन्सर 2 प्लस 3 इज इक्वल टू 5 आपला आन्सर आलं. ऑप्शन नंबर चेक करू आपण, ऑप्शन नंबर कुठे आहे आणि किती आहे. तर ओके ऑप्शन नंबर 5 सी नंबरचं ऑप्शन आहे आपल्याकडे. आपण काय केलं, कॅल्क्युलेशन करायला लागलं, करावंच लागते, त्याच्याशिवाय पर्यायच नाही आहे. आता आपण काय केलं, तुम्ही एक वेळेस फक्त रिव्हर्स घेऊन पहा. मी इथं जर सांगत बसलो तर भाऊ लय लंबा आपलं लेक्चर खिचीन आणि ते काही कामाची गोष्ट नाही आहे. जर आपल्याकडे लाईव्ह सिस्टीम असते, पुट्ट्यान कमेंट विमेंट केल्या असतात, बम मजा आली असती. पण ठीक आहे, येणार काही दिवसानंतर येणार आपल्याकडे, पण सेम क्वेश्चन सेम बट डिफरंट, म्हणजे सेम करावं लागते पण क्वेश्चन डिफरंट आहे. काय म्हणते, इफ ए मॅट्रिक्स आहे, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए तुम्ही काढसाल, त्यानंतर ए इंटू ए ट्रान्सपोज काढसाल आणि आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगसाल. आता आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगसाल तर तुमचं नाव मेन्शन करसाल, उद्या मी तुमचं नाव घेऊन क्लॅप करतो तुमच्यासाठी, तुम्हाला चेअर अप करतो, टेन्शन घेऊ नका. डोंट फिअर वेन नंदू सर इज हिअर. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, इफ ए इज इक्वल टू आपल्याकडे समथिंग मॅट्रिक्स आहे, त्यानंतर बी इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ एन सी इक्वल टू 5a. अरे बापरे, हे काय आहे सर, बी इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए लिहायचं, सी ले काय लिहायचं, तर 5a लिहायचं सर. ओके, त्यानंतर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, मी करतो, काही विषय नाही. बी च्या ठिकाणी मी ऍडजॉइंट ऑफ ए लिहिणार, सी च्या ठिकाणी 5a लिहिणार. आता हा ए डिटर्मिनंट मध्ये जाणार, म्हणून मला पहिले डिटर्मिनंट सॉल्व्ह करावं लागेल. याचा डिटर्मिनंट जर घेतला, पहा डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू हा 5a डिटर्मिनंट मध्ये जाणार, म्हणून मला डिटर्मिनंट सॉल्व्ह करावं लागते, नाही तर मी केला नसता. नंतर आगे देख लेंगे है ना. आपल्या इकडे शब्द आहे ना, पाहून घेता पाहिल्याने जाऊन राहिलं, अशी कंडिशन होते. तेच आपल्याकडे इथं आहे.
तर घेतला 1 घेतला इन ब्रॅकेट 0, इथं घेतला 3 -1 घेतला इन ब्रॅकेट 0 0, इथं 3 2 6 +6 इथं येणार. त्यानंतर हा +1 घेतला इन ब्रॅकेट 0 -4 येणार. पहा इथं किती आला 3 -6 -4 -4 ओके थांबा 2 मिनिटं, मला डिटर्मिनंट पहिले बरोबर घेऊ द्यावं. हे काही करून घालू काय. ओके पहा डिटर्मिनंट थोडंसं व्यवस्थित सॉल्व्ह करतो. आज थोडंसं मूळ नाही आहे करायचं, पण जाऊ द्या आता करा लागते भाऊ, पर्याय नाही आहे. पापी पेट का सवाल आहे, करणे पडता. ओके डन. चला डिटर्मिनंट करताना 1 घेतला आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन हा 0 येणार, हा -3 म्हणजे हा येणार +3, हा मधात -+1 झाला आपल्याकडे इन ब्रॅकेट 0, आणि हा 3 2 6 म्हणजे इथं +6 येणार पुन्हा. त्यानंतर +1 इन ब्रॅकेट, इथं पहा क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं येणार -4. ओके डन सर. 3 1 3 +6 1 6 -4 1 4. ओके 6 आणि 3 9 झाले, 9 मधून 4 गेले सर 5 राहिले आपल्याकडे, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू किती आला आपल्याकडे 5. ओके सर काही विषय नाही, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू आपल्याकडे 5 आला. आता पुढे मी सांगतो, टेन्शन घेऊ नका. पहा आता हा आपल्याकडे आहे डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ए डी जे ऑफ बी अपॉन खाली काय आपल्याकडे डिटर्मिनंट ऑफ सी. आता डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट बी ले काय लिहायचं सर, बी ले ऍडजॉइंट ऑफ ए, म्हणजे हा डिटर्मिनंट जसा तसा इथे येणार ऍडजॉइंट ए डी जे ऑफ ए डी जे ऍडजॉइंट ऑफ बी च्या ठिकाणी हा बी च्या ठिकाणी ऍडजॉइंट ऑफ ए लिहून राहिलो, इथे येणार ए. ओके त्यानंतर खाली काय येणार अपॉन हा डिटर्मिनंट क्लोज अपॉन खाली येणार डिटर्मिनंट ऑफ सी. सी च्या ठिकाणी 5a, सी च्या ठिकाणी 5a लिहिला आपण. ओके डन. पुढे सॉल्व्ह करायला घेतला आपण. पहा आपल्याकडे प्रॉपर्टी आहे डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ए काय असते, डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n - 1 त्याचा होल स्क्वेअर असते ना. मग इथं काय येणार डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n - 1 त्याचा होल स्क्वेअर अपॉन खाली पहा हा काय k इंटू ए, डिटर्मिनंट ऑफ k इंटू ए, ते काय असते k टू द पॉवर n इंटू डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे 5 टू द पॉवर n. आता n किती आपल्याकडे 3, ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स किती आहे 3 इंटू डिटर्मिनंट ऑफ ए जसाचा तसा. पहा आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण टाकू, इथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आहे 5. आता n - 1 यांची व्हॅल्यू आहे 3 - 1 त्याचा होल स्क्वेअर अपॉन इथं 5 चा क्यूब इंटू डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आपल्याकडे 5. पहा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 5 आहे. हा 5 जसाचा तसा 3तून 1 गेला किती राहते 2 राहते, 2चा स्क्वेअर 4 होते, 5 टू द पॉवर 4 अपॉन खाली हा 5 चा क्यूब मल्टिप्लाइड बाय काय 5 चा क्यूब सर, अरे सॉरी a टू द पॉवर n मल्टिप्लाइड बाय a टू द पॉवर n, a टू द पॉवर m प्लस n होत असते, म्हणजे याची पॉवर 5 टू द पॉवर 4 होणार. हा जरा दोन्ही कॅन्सल, आन्सर येणार 1. आन्सर आपलं 1 ऑप्शन नंबर मध्ये बी आहे ना. चलो नेक्स्ट काय म्हणते, इफ a इज इक्वल टू इफ ए डबल घेतलं गेलं, बरं ठीक आहे चला हा कॅन्सल हा कट. इफ ए इज इक्वल टू समथिंग मॅट्रिक्स आहे, त्यानंतर ऍडजॉइंट ऑफ ए त्याचा ए इनवर्स. भाऊ टेन्शन घ्यायचं नाही, डोंट फिअर व्हेन नंदू सर इज हिअर. इथे डिटर्मिनंट नाही आहे, याचा डायरेक्ट सांगतो याला कसं लिहायचं सर, हा ऍडजॉइंट कॅन्सल, आन्सर आपल्याकडे ए इनवर्स आहे. कसं आलं ते पण सांगतो, जादू झाली का नाही झाली. आपल्याकडे काय ऍडजॉइंट ऑफ ऍडजॉइंट ए त्याचं काय असते आपल्याकडे डिटर्मिनंट ऑफ ए टू द पॉवर n - 2 है ना, आणि त्याची याला काय इथं याचा इनवर्स आहे. ओके सर डिटर्मिनंट ऑफ ए जसाचा तसा, डिटर्मिनंट ऑफ ए जसाचा तसा n - 2 यांची व्हॅल्यू किती आहे इथं ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स 3 आहे. 3 मधून 2 गेला किती राहते 1 राहते, हा 1 राहिला, हा मायनस पॉवर 1 जसाचा तसा. मल्टिप्लिकेशन ए टू द पॉवर m टू द पॉवर n असते, ए टू द पॉवर m मल्टिप्लाइड बाय n, मल्टिप्लिकेशन 1 मल्टिप्लाइड बाय -1 म्हणजे हा काय होणार ए टू द पॉवर -1 म्हणजे सर ए इनवर्स. चेक करा आहे सर, काही लोड नाही, काहीच लोड नाही. इफ ए इज इक्वल टू हे मॅट्रिक्स आहे, ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. भाऊ ए इनवर्स एक्झिस्ट नाही, के ची व्हॅल्यू काय लागते, ए इनवर्स एक्झिस्ट नाही म्हणजे डिटर्मिनंट काय असते ऑलवेज 0 असते. भाऊ मग मॅट्रिक्स काय असते, इन्व्हर्टिबल असते की नॉन इन्व्हर्टिबल असते, कमेंट बॉक्स मध्ये सांगा पटकन एकदम. मग पहा तर याचा डिटर्मिनंट वॉज इक्वल टू 0, डज नॉट एक्झिस्ट. ओके ठीक आहे, की k मल्टिप्लाइड बाय -k स्क्वेअर मध्ये असते सबस्ट्रॅक्शन 2 मल्टिप्लाइड बाय 2 -4 इज इक्वल टू 0. हा ट्रान्सफर केला म्हणजे इथे येणार -k स्क्वेअर इज इक्वल टू इथे येणार 4, सॉरी -4 येणार. हा निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह झाला, तो ट्रान्सफर केला तर इथं निगेटिव्ह झाला, हा निगेटिव्ह कॅन्सल. k इज इक्वल टू स्क्वेअर रूट जर घेतलं तर k इज इक्वल टू +-2 हे झालं याचं ऑप्शन. ओके चलो नेक्स्ट काय म्हणते भाऊ, सेम क्वेश्चन, सेम बट डिफरंट. काय म्हणते की बुवा इफ ए इज इक्वल टू समथिंग आपल्याकडे क्वेश्चन आहे, देन आय ची व्हॅल्यू आपल्याकडे -1 दिली आहे, देन ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट, देन द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा. मी करून दाखवतो, टेन्शन घेऊ नका. पा द डिटर्मिनंट ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट म्हणजे काय म्हणते डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. याचं मल्टिप्लिकेशन लॅम्बडा मल्टिप्लाइड बाय लॅम्बडा स्क्वेअर मायनस आय मल्टिप्लाइड बाय आय स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याकडे आला 0. ओके आता लॅम्बडा स्क्वेअर जसाचा तसा लॅम्बडा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. सॉरी माझा सबस्ट्रॅक्शन आहे ना, हा
ठीक आहे, हा माझा सबस्ट्रॅक्शन जसा जातो तसा आय ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √-1. √-1 याचा होल स्क्वेअर इक्वल टू 0. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल. लॅम्बडा स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट हा -1 जसा तसा इज इक्वल टू 0. लॅम्बडा स्क्वेअर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, हा निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह +1 इज इक्वल टू 0. +1 इज इक्वल टू 0. कुछ तो गडबड हो रही क्या देखन दो. आय स्क्वेअर इक्वल टू -1. लॅम्बडा स्क्वेअर आय स्क्वेअर. ओके ठीक आहे, हा ट्रान्सफर केला. लॅम्बडा स्क्वेअर इज इक्वल टू -1 येणार. मग लॅम्बडा स्क्वेअर +-1 यायला पाहिजेत, पण इथं काहीतरी घोर झाला. क्वेश्चन मध्येच थोडासा काहीतरी विषय झालाय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीतरी पाहिजेत. आय स्क्वेअर हा पॉझिटिव्ह +-1 आन्सर याचं, पण इथं क्वेश्चन मध्ये मला वाटतं इथं तरी मायनस लॅम्बडा पाहिजे. म्हणजे हा निगेटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होते, म्हणजे लॅम्बडा स्क्वेअर इक्वल टू 1 येते, लॅम्बडा इक्वल टू +-1 येते. इथं क्वेश्चन टाईप करताना थोडाफार काहीतरी मिस्टेक झालाय. ओके डन. चेक करून घ्या कुठे रिएक्शन क्वेश्चन. तर द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स इज डज नॉट एक्झिस्ट देन द व्हॅल्यू ऑफ अल्फा. भाऊ आता हे तरी सांगायचं काम नसलं पाहिजे. इनवर्स डज नॉट एक्झिस्ट म्हणजे काय, तर मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल नाही आहे. डिटर्मिनंट काय असते 0. डिटर्मिनंट काढायचा इज इक्वल टू 0 दाखवायचा आणि अल्फाची व्हॅल्यू काय असेल ते मला सांगायची. ओके डन. पुढे काय म्हणते, इफ ए अँड बी देन ए इज इक्वल टू अँड बी इज इक्वल टू देन पाहू आपण काय म्हणते. देन ए इनवर्स इक्वल टू बी. ए इनवर्स इक्वल टू बी याचा इनवर्स काढला नाही येत. त्यानंतर मग पुढे काय म्हणते, बी इनवर्स इज एक्झिस्ट. बी इनवर्स 1-1 0 नाही येत. डिटर्मिनंट चेक केला मी येत नाही. त्यानंतर ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. 2 4 -4 आन्सर 0 बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी ए याचा ए इनवर्स निघत नाही, डज नॉट एक्झिस्ट, कारण की डिटर्मिनंट 0 येऊन राहिला. द मॅट्रिक्स ए इज इक्वल टू इज नॉट इन्व्हर्टिबल इफ. कम ऑन यार कम ऑन. मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्टिबल. नॉट इन्व्हर्टिबल म्हणजे काय, आपल्याकडे डिटर्मिनंट वॉज इक्वल टू 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू घ्यायची, डिटर्मिनंट सॉल्व करायचा, इक्वल टू 0 घ्यायचा, अल्फाची व्हॅल्यू करायची, अल्फाची व्हॅल्यू जे येईल ते मला सांगायची पटकन. सॉरी ए आहे तो, अल्फा नाही आहे काय. ए ची व्हॅल्यू जे येणार ते मला सांगायची. ओके चलो. इफ ए इज द इनवर्स ऑफ ए इज इक्वल टू समथिंग मॅट्रिक्स आहे, डज नॉट एक्झिस्ट देन द व्हॅल्यू ऑफ एक्स. सेम काहीच नाही करावं लागत. काय करसा, डिटर्मिनंट घ्यायचा, डिटर्मिनंट सॉल्व करसा, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 घ्यायचा, डिटर्मिनंट सॉल्व करसा, एक्स ची व्हॅल्यू मला जे काय येईल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगशाल. कारण सांगतो मोठे पा, हे क्वेश्चन्स तुम्हाला माहितात कसे करावं लागतात. मग मी इथं सॉल्व करत बसीन, बे 2 4 एक्स इकडे गेला, निगेटिव्ह इकडे आला, पॉझिटिव्ह तिकडे गेला. तुम्ही म्हणसान सर टाइमपास करून राहिले, ते धंदे करायला पुरतात काय. येते ना तर करायचं, काय लोड नाही घ्यायचा. MSTCT 2021 मध्ये प्रत्येक क्वेश्चन आपला PYQ आहे. प्रत्येक क्वेश्चन, एकही क्वेश्चन चिल्लर नाही आहे की बा सर असाच घेऊन राहिले तुम्ही, काहीतरी बर्स करावं लागते म्हणून करून राहिले, ते नाही भाऊ. प्रत्येक क्वेश्चन आपला काय तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, म्हणून व्यवस्थित करा. आणि जर नाही आलं तर मी बसेला टेन्शन घ्यायचं नाही. 86 00 45 33 16 नंदू सर मॅथमॅटिक्स इंस्टाग्रामले बी आहे आणि सगळ्या बी आहे. ओके डन. हा क्वेश्चन कम ऑन यार कम ऑन, जबरदस्त. चला तुम्हाला किती वेळ देतो, चला तुम्हाला 10 सेकंद 15 सेकंद देतो. हा क्वेश्चन करा चला पटकन, मी मोजतो पा. इथं टायमर आहे, थांबा. अरे दिसते का इथं, जाऊ द्या इकडे. टायमर लावायला पुरत नाही, टाइमपास करायला पुरत नाही, तरी मी करून पाहतो. तुमचा टाइम सुरू होलाय, तुम्ही तिकडून क्वेश्चन करसा, मी इकडे शोधतो टायमर आहे का. आहे यस. अबे पण हे कुठे नाही द्यायला पुरते काय, स्टॉप वॉच. ओके डन. स्टार्ट. तुमच्याकडे किती वेळ आहे, तर 10 सेकंदाचा वेळ. हा क्वेश्चन करून हा क्वेश्चन करून पहा. इकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. हा क्वेश्चन करून 6 सेकंद झाले, 7 सेकंद झाले, 8 सेकंद झाले, 9 झाले आणि 10 झाले. बस झाला, आता आटोपलं, काही गरज नाही आपल्याला. काय केलं तुम्ही ना, तुम्ही वाचलं असेल सर आय इज इक्वल टू √-1 ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. ए इनवर्स एक्झिस्ट नाही तर मग काय केलं तुम्ही ना, सर डिटर्मिनंट इज इक्वल टू 0, मग लॅम्बडाची व्हॅल्यू येणार. अबे हे गदे धंदे प्युअर आहेत, हे करायचे नाहीत, रिकामचोट कामं करायचे नाहीत. कारण सांगतो, सगळ्यात पहिले तर एकदम व्यवस्थित पाहायचं की बा क्वेश्चन काय. सर ते सगळेचे सगळे 0 दिसून राहिले, दिसले सर सगळे 0. आणखीन काय दिसून राहिले, सर हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, पण सिमिलर आहेत. हा पार्ट 2 मायनस आहे, याचा निगेटिव्ह होते I-2. 2 मायनस याचा निगेटिव्ह I-2 म्हणजे हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहेत ना. त्यानंतर मग सर लॅम्बडा आणि हा लॅम्बडा, एकतर हा पॉझिटिव्ह एकतर हा निगेटिव्ह पाहिजेत. अरे भाऊ इथं 7 पाहिजे असतं काय, सॉरी इथं 7, तर इथं काय ते -7. ऑप्शन नंबर सी. डबल सांगतो, दम धरा. क्वेश्चन डिलीट. हे आपल्याकडे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये ऑल डायगोनल विल बी 0 आहेत आपल्याकडे. हा निगेटिव्ह आहे तर हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे तर हा निगेटिव्ह. 2 मायनस आयचा निगेटिव्ह I-2. इथं 7 पाहिजेत, एका ठिकाणी कुठेतरी 7 पाहिजेत भाऊ. मग इथं 7 असेल तर याचा आन्सर -7. लक्ष, म्हणून आपल्याकडे ऑप्शन नंबर सी. टाईप करताना थोडीशी गलती से मिस्टेक हो गई, कारण की सगळं भाऊ मलाच करावं लागते. मी शक्तिमान बनेलो म्हणून
पुढे काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल, कोणची मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येणार नाही ते मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे. तुम्हीच पहा, तपा 4 1 4 2 2 4 4 4 गेलं 0 येते आन्सर. त्यानंतर इथं 2 0 आहेत, 2 2 1 1 पहा हा सिमिलर आहे तर हा बिन 0 येणार आहे. त्यानंतर इथं पाहू द्या 4 5 2 4, त्यानंतर 5 2 1 1, हा ऑप्शन नंबर डी हा येत नाही 0. तरी तुम्ही चेक करा की बुवा हा इन्व्हर्टिबल आहे की नाही. ऑप्शन नंबर A4 म्हणजे डी, सॉरी सी ऑप्शन, सी आहे A4. मला वाटलं ABCD A1 A2 A3 हे थोडे शफल झाले आहेत. हे इथं खाली A1 आहे बरं, दिसून नाही राहिलं ते. त्यानंतर काय म्हणते, द मल्टिप्लिकेटिव्ह ग्रुप ऑफ 2x2 मॅट्रिक्स ऑफ द फॉर्म AA फॉर A नॉट इक्वल टू 0 देन A बिलॉंग्स टू आर द इनवर्स ऑफ 2 2 MSTCD 2000 इनवर्स देन द इनवर्स. अबे इनवर्स कसा काय निघेन, डिटर्मिनंट 0 येऊन राहिला, कसा काय इनवर्स निघेन. ऑप्शन नंबर डी मारा, पुढे झाला, काही लोड नका घेऊ. क्वेश्चन तुम्ही पुरा वाचा, मी एवढंच वाचलं. काय म्हटलं मी ना की बा सर इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स, अबे या मॅट्रिक्सचा इनवर्स कसा काय निघेन, सगळे एलिमेंट सेम आहेत. बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 4 4 गेले आन्सर 0. कशाले रिकामे लफडे करता. पुढे भाऊ काय म्हणते, तर पा हा क्वेश्चन तुम्ही करून पाहा, मी तुम्हाला आन्सर सांगतो. मी काय केलं पा, इथं ओमेगा स्क्वेअर हे दोन्ही सेम आहेत. सॉरी ओमेगा स्क्वेअर हे तिन्ही सेम आहेत डायगोनल मध्ये. तर आणि 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 हा आणि हा सेम आहे आणि हे याचं सोडून द्या, हे दोन सेम आहेत आणि हे पण सेम आहेत. तर आन्सर याचं काय घेतलं, तर याचं डिटर्मिनंट 0 येते. डिटर्मिनंट जर 0 आला तर याच्यापैकी कुठला आन्सर बसते, तर डी नंबरचा आन्सर बसते. काय तर A इनवर्स इज नॉट एक्झिस्ट. हा क्वेश्चन एकदम व्यवस्थित लक्षात ठेवू सांग की बॉस सर काय होऊन राहिलं, एकदम व्यवस्थित पॅटर्न पहिले पाहून घ्यायचं आणि डायरेक्ट आन्सर याचं मारायचं, काही लोड घ्यायचा नाही. पुढे पाहू आपण 54 नंबरचा क्वेश्चन. इफ A and B are two square matrix such that B is equals to minus A inverse B into A, then A plus B whole square. too far. जबरदस्त क्वेश्चन. काय करावं लागेल, मी हे इक्वेशन घेतो मग खाली उतरतो. पहिले काय म्हणते की बुवा B इज इक्वल्स टू मायनस A इनवर्स इंटू B इंटू A म्हणते. ठीक आहे सर, काही लोड नाही. याला काय करू शकतो आपण, पहा हा मायनस साईन जशी तशी या A इनवर्सले खाली A टू द पॉवर 1, पहा निगेटिव्हची पॉवर पॉझिटिव्ह मल्टिप्लाइड बाय B जसा तसा हा A इकडे ट्रान्सफर केला, हा येणार B इंटू A इज इक्वल्स टू B इंटू A, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, हा आन्सर येणार 0. म्हणजे जर समजा हा निगेटिव्हचा इकडे पॉझिटिव्ह होणार म्हणजे BA मायनस चा प्लस AB इज इक्वल टू 0. समजा BA इक्वल टू 0 जरी घेतला तरी चालते, AB BA घ्या, काही लोड नाही आहे. आता A प्लस बी होल स्क्वेअरला तुम्ही एक्सपांड करा, पहा A प्लस बी होल स्क्वेअरला जर एक्सपांड केलं तर हा येणार A स्क्वेअर प्लस AB प्लस BA प्लस B स्क्वेअर येणार है ना. मग आता हा AB प्लस BA तर 0 आहे भाऊ, म्हणजे आन्सर काय येणार A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. निपटलं. ऑप्शन काय असेल ते तुम्ही पण तुम्हीच मारा, मला सांगू नका. पुढे, इफ A इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स सच दॅट A minus 2i, A minus 4i is equals to 0, then A plus 8A inverse is equal to. ओके ठीक आहे, मी करून देतो, टेन्शन घेऊ नका. पहा आपल्याकडे आहे A minus 2i आणि आहे A minus 4i is equals to 0 म्हणते. ओके डन. त्यानंतर हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, करू आपण. ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट एलिमेंट मल्टिप्लाय बाय होल ब्रॅकेट, सेकंड एलिमेंट विथ साइन मल्टिप्लाइड बाय होल ब्रॅकेट. विथ साइन आपण मल्टिप्लाय करतो. A मल्टिप्लाइड बाय A इथे येणार A स्क्वेअर. ओके, A मल्टिप्लाइड बाय 4i मायनस 4A इंटू आय जसाचा तसा, मायनस 2i मल्टिप्लाइड बाय A मायनस 2i इंटू A आणि मायनस 2i मल्टिप्लाइड बाय 4i. निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 2 4 8 आणि इथं काय येणार आयचा स्क्वेअर, आय स्क्वेअर इज इक्वल टू 0. बट वी नो दॅट की बुवा आयची व्हॅल्यू किती असते, तर 1 असते. इथं जर पुट केला आपण आयची व्हॅल्यू जर पुट केली तर इथे येणार A स्क्वेअर मायनस 4A मायनस 2A प्लस 8 इज इक्वल टू 0. आयची व्हॅल्यू 1 घेतली. त्यानंतर मायनस 4 मायनस 2 मायनस 6 म्हणजे इथे आला A स्क्वेअर मायनस 6A आणि प्लस 8 इज इक्वल टू 0. आता काय मी काय करतो, A इनवर्स न मल्टिप्लाय करतो बोथ साइडले. आता 0 ले मल्टिप्लाय केला, आन्सर 0 येणार. मग A इनवर्स जर मल्टिप्लाय केलं तर इथं A इनवर्स न मल्टिप्लाय केलं, या A स्क्वेअरले मी A मल्टिप्लाइड बाय A लिहितो, मायनस A इनवर्स न मल्टिप्लाय केला, हा A जसा तसा प्लस 8 इंटू A इनवर्स इज इक्वल टू, इकडे करत बी नाही 0 आहे तर A इंटू इनवर्स काय बनते, आय बनते. A इंटू इनवर्स काय बनते, आय. इथं आय जर घेतला, आय इंटू A मायनस 6 इथं बनला आय. ओके, प्लस 8A इनवर्स इज इक्वल टू 0. आता पहा या आयची व्हॅल्यू आपण 1 घेऊ शकतो, पण इथं 1 घ्यायची नाही, कारण की याच्यासोबत मग मॅट्रिक्सच नाही आहे. म्हणजे इथं काय आलं आपल्याकडे A मायनस 6i प्लस 8A इनवर्स इज इक्वल टू 0. हा 6i तिकडे ट्रान्सफर करा, म्हणजे इथं येणार A प्लस 8A इनवर्स इज इक्वल टू 6i. आपल्याला हेच काढायचं होतं. A प्लस 8A इनवर्स इज इक्वल टू आपल्याकडे 6i. ऑप्शन नंबर डी. व्यवस्थित लक्ष दे जा बरं, हा व्यवस्थित क्वेश्चन कर सांग. पुढचा क्वेश्चन काय म्हणते, if A is a non-singular matrix of order 3 such that A minus 2i, A minus 4i is equal to 0. सेम क्वेश्चन सेम. फक्त काय करसान, सॉल्व्ह केल्यानंतर 6 न डिवाइड करसान असं मला तरी वाटते समोर गेल्यानंतर.
पहा सेम मागचा क्वेश्चन जसा केला तसाच हा क्वेश्चन करणं आहे भाऊ, बिलकुल सेम, काहीच चेंज नाही. ओके, पुढे काय म्हणते, ए इनवर्स इक्वल्स टू 2 - 3 - 1 2 अँड बी इनवर्स इक्वल्स टू देन ए इंटू बी इनवर्स. काय सर शिकवलं नाही का मी? शिकवलं तुम्हाला. ए इनवर्सची बी इनवर्सची व्हॅल्यू आहे, तुम्हाला काढायचं आहे सर ए इंटू बी त्याचा इनवर्स, याला लिहिता येते सर बी इनवर्स इंटू ए इनवर्स लिहिता येते. ओके डन. बी इनवर्स इंटू ए इनवर्स, बी इनवर्स इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू बी मॅट्रिक्स. बी इनवर्सची मॅट्रिक्स आहे आपल्याकडे 1 0 -3 1 आणि ए इनवर्सची मॅट्रिक्स आहे आपल्याकडे 2 - 3 2 - 3 -1 2. याचं घ्यायला लागतं सर मल्टिप्लिकेशन. पहिला रो मल्टिप्लाइड बाय पहिला कॉलम पहिला एलिमेंट. 1 मल्टिप्लाइड बाय 2 2 0 मल्टिप्लाय घेणार नाही. मग पुढे पहा, पहिला रो मल्टिप्लाइड बाय पहिला कॉलम 1 मल्टिप्लाइड बाय -3 -3 2 - 3 वाले ऑप्शन 2 - 3 वाले ऑप्शन 2 - 3 वाले दोन ऑप्शन आहे. ओके डन. 2 - 3 वाले दोन ऑप्शन आहेत. खालचा एक एलिमेंट मी काढणार -3 आणि हा पहा -3 मल्टिप्लाइड बाय 2 -6 आणि इथं 1 मल्टिप्लाइड बाय -1 -1 म्हणजे -7 वाले ऑप्शन पहा. आता पहा 2 - 3 -7 वाला ऑप्शन आपल्याकडे बी आहे. टेन्शनचं काम नाही. चला पुढे, लोड नका घेऊ. पुढे काय म्हणते की इफ ए अँड बी इज इक्वल्स टू देन इन ब्रॅकेट बी इनवर्स इंटू ए इनवर्स त्याचा इनवर्स. अबे बी इनवर्स इंटू ए इनवर्स त्याचा इनवर्स काय येणार सर? हा येणार ए इनवर्स त्याचा इनवर्स मल्टिप्लाइड बाय बी इनवर्स त्याचा इनवर्स. इनवर्स 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 कॅन्सल. इथे येणार ए मल्टिप्लाइड बाय बी आणि ए आणि बी मॅट्रिक्स तुमच्याकडे आहेत. त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन घ्या. जे आन्सर येईल ते कमेंट बॉक्समध्ये फेकून मारा. ओके चलो. त्यानंतर पुढे काय म्हणते 59 नंबरचा क्वेश्चन. इफ ए इज इक्वल्स टू 2 - 2 ओके बी इज इक्वल्स टू समथिंग मॅट्रिक्स देन आपल्याला काढायचं आहे बी इनवर्स इंटू ए इनवर्स त्याचा इनवर्स. हा काय येणार? ए मल्टिप्लाइड बाय बी येणार. मागचा क्वेश्चन जो केला आपण तसाच आहे. मल्टिप्लिकेशन करा, आन्सर तुम्हीच काढा आणि तुम्हीच पहा काय तर. त्यानंतर इथं काय ए इनवर्स इंटू बी इनवर्स काय येणार पहा. इथं आहे आपल्याकडे ए इनवर्स इंटू बी इनवर्स त्याचा इनवर्स इज इक्वल्स टू हाऊ मच असं म्हणणं आहे. मग मी करतो ना सर. मग इथं काय येणार सर? बी इनवर्स त्याचा इनवर्स घेतला इंटू सर ए इनवर्स त्याचा इनवर्स घेतला. इनवर्स 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 कॅन्सल सर. इथे येणार बी इंटू ए आणि मी काय करेन सर बी मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन ए मॅट्रिक्स सोबत घेईन. आधी बी घेईन नंतर ए घेईन मल्टिप्लिकेशन घेईन आणि तुम्हाला आन्सर सांगेन सर, है ना. काही लोड घ्यायचं काम नाही. पुढे काय म्हणते हा क्वेश्चन मी करून दाखवतो, तुम्ही करू नका. काय म्हणते एमएसटीसीटी 2018 येते तुम्हाला, मला माहित आहे तुम्हाला येते, पण दम धरा जरासा. वेळ किती झाला मला पाहू द्या फक्त. किती बजे? अरे ठीक आहे. अरे वा फोकस नाही होऊन राहिलं काय? ठीक आहे चला चला. काय म्हणते की ए स्क्वेअर -5a इंटू ए इनवर्स इज इक्वल टू. ठीक आहे सर करून पाहतो आम्ही, काही लोड नाही. तुम्ही असल्यावर काही टेन्शन आहे का सर? पहा आपल्याकडे आहे या ए इनवर्सनं मल्टिप्लाय करावं लागते. इथं आहे आपल्याकडे ए स्क्वेअर -5a इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू हाऊ मच. या ए स्क्वेअरले मी ए इंटू ए लिहू शकतो -5a जसा तसा या ए इनवर्सनं मल्टिप्लाय केलं. पहा इथं ए इनवर्स इथं पण घेतलं आपण ए इनवर्स इज इक्वल्स टू हाऊ मच. ठीक आहे ना. हे सॉल्व्ह करून राहिलो आपण. ए इंटू ए इनवर्स काय बनते सर? आय बनते. आय इंटू ए -5 ए इंटू ए इनवर्स आय बनते. या आयची व्हॅल्यू 1 घेतली इथं झाला ए -5 जसा तसा. आता ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे. ए ची मॅट्रिक्स काय 1 2 3 -1 1 2 1 2 3 -1 1 2 त्यानंतर 1 2 4 1 2 4 घेतला मायनस फायना आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर इथे येणार 5 0 0 0 5 0 0 0 5. ओके समजने वाले को इशारा कॉफी. याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन आहे. एकातून 5 गेले -4 -4 वाले ऑप्शन बाकी त्यात. पहा हे तर नाही आहे, हा कटलं, हा बी नाही आहे, हा बी कटलं. पहा -4 वाले ऑप्शन आहे. 2तून 0 गेले 2 राहिले, 2 राहिले आहेत. त्यानंतर 3तून 0 गेले 3 राहिले म्हणजे ऑप्शन नंबर आपला बी हे नाही आहे. चेक करा आणि पहा काय आलं तर. त्यानंतर 62 नंबरचा क्वेश्चन. इफ ए इज इक्वल्स टू देन ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इनवर्स इंटू ए इज इक्वल टू. हे सगळ्याचे सगळे मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. जर तुम्हाला असं दिलं आहे की 2 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय इन ब्रॅकेट ब्रॅकेटच्या बाहेर 4 आहे. अबे मग याला असं लिहू शकतो 3 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 4 असं लिहू शकतो. काही लोड नका घेऊ. मग याला पण आपण तसंच घेऊ शकतो. टेन्शन नाही घ्यायचं. कुठे हो तुम्ही सगळे अकोल्याचे पलानात है ना. पहा ए ना मल्टिप्लाय करायचं मग याला लिहू शकतो सर ए हो तिच्यातलं ए इंटू ऍडजॉइंट ए डी जे ऑफ ए इंटू ए इनवर्स इंटू ए इज इक्वल्स टू. अबे इक्वल टू कॅन्सल. अरे जाऊ दे तिकडे. अर्ध तर गोष्टी समजत नाही त्या बोर्ड मधल्या. हा चलो 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 डन. तर सर ए इंटू ए इनवर्स काय बनते? आय बनते. आयडेंटिटी मॅट्रिक्सची व्हॅल्यू किती असते? 1 असते. म्हणजे सर आपल्याकडे राहिलं काय? आपल्याकडे राहिलं सर फक्त ए इंटू ऍडजॉइंट ए डी जे ऑफ ए है ना.
मग ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए काय असतं सर, हा असते डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. ओके सर, मग मी याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करेन. याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो. पहिला 0 आहे घेणार नाही, दुसरा घेतला -1 इन ब्रॅकेट, याच्या इंटरसेप्टिंग सोल्ड इथे येणार 2, 3 3 9, 2 -9 येणार म्हणजे -7 येते, -1 घेतला इन ब्रॅकेट, याच्या इंटरसेप्टिंग सोल्ड 4 -3 4 -3. ओके डन. मायनस म्हणजे इथं पहा, 2तून 9 गेले किती राहते, -7, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथं 7 राहिले, -9 जशी तशी, इथं 1 राहिलं, 7 गेले 6 राहिला, म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 6 आली. 6 इंटू आय, आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स, म्हणजे हा काय येणार तर 6 0 0 0 6 0 0 0 6 हा येणार. सर पहा चेक करा, आहे काय, आहे काय. अबे -1/6 हा निगेटिव्ह कसा काय आला, निगेटिव्ह, हा निगेटिव्ह येते का चेक करू द्या भाऊ. 2 मिनिटं दम धरा, 2 मिनिटं दम धरा, 2 मिनिटं दम धरा. हा घेतला -1 इन ब्रॅकेट, 3 3 9, 2 -9. ओके मायनस ओके -1 इन ब्रॅकेट, 4 -3. ओके डन. मग इथं काय आला पहा, हा मायनस साईन जसा तसा इथं आला -7 -1 इन ब्रॅकेट 1, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 7 -1 6. अबे 6 येते, निगेटिव्ह नाही पाहिजेत, काहीतरी घोर झाला कुठेतरी, काय पाहिजे तेवढं. म्हणजे विषय काय होईल की बुवा हे क्वेश्चन्स टाईप केल्यात माझ्या बहिणीनं, आणि त्यामुळे थोडंसं तिची प्रॅक्टिस नाही आहे, त्यामुळे थोडेसे गोष्टी होतातच. आणि भाऊ हे क्वेश्चन टाईप करताना माणसाची पुरी लागते ताकद, बरं बाकी काही नाही लागत, ताकद लागते, पुरी लागते. एवढं डोकं खराब होते याच्यात ते टाईप करताना की तुफान. काहीतरी शॉर्टकट असेल तर मला सांगा, मी करतो है ना, यूज करतो तो प्लीज. इफ ए इज इक्वल टू देन डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स. भाऊ ए इनवर्सच्या प्रॉपर्टीमध्ये मी शिकवलं होतं तुम्हाला, काय असते डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इज इक्वल टू, थांबा, डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणजे काय करसान सर, डिटर्मिनंट काढसान, याचा दुसरं काहीच नाही, डिटर्मिनंट काढायचा. पहा मधातली टर्म तर मी घेणारच नाही, पहिली टर्म घेणार, 1 घेतला इथे येणार 2 -6 प्लस 1 घेतला इन ब्रॅकेट, इथे येणार डायरेक्ट -2 घेतो ना, काही लोड नाही आहे ना. पहा डिटर्मिनंट मी डायरेक्ट सॉल्व्ह करून राहिलो. पहा इथं 2 -6 किती झाला, -4 झाला, इथं झाला -2 इक्वल टू -6, म्हणजे हा येणार 1, म्हणजे -1/6 आन्सर येणार याचं, -1/6 आन्सर, ऑप्शन नंबर सी. इफ ए इज इक्वल टू 4 5 2 5 देन 2a इनवर्स इक्वल टू 1/2 a इनवर्स देन डिटर्मिनंट. ओके डन, काही लोड नाही. पहा कैसे करेंगे. ओके याला पहिले डिटर्मिनंट मध्ये मी घेतो. पहा ट्वाइस ए इनवर्स त्याला डिटर्मिनंट मध्ये घेतला तर याला बी डिटर्मिनंट मध्ये घ्या लागेल 1/2 ए इनवर्स जसाचा तसा इक्वल टू. पहा याला जर आपण कम्पेअर केलं तर हा बनते सर के इंटू ए डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे याला लिहिता येते 1/k टू द पॉवर n, म्हणजे 1/2 टू द पॉवर n, 1/2 टू 1 ची पॉवर n घ्या, किंवा थांबा तुम्ही म्हणसान सर सगळ्याची पॉवर कोणी घेतली, याला असं लिहिता येते 1/2 टू द पॉवर n इंटू डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स जसाचा तसा 1/2 पॉवर 3 आहे, 1 ची पॉवर 3 घेतली 1च राहते, 2 ची पॉवर 3 घेतली तर 8 होते. अरे सॉरी 2 आहे, 2 आहे ना, 1 ची पॉवर 2 घेतली 1च राहते, 2 ची पॉवर किती राहते 4 इंटू ए इनवर्स, डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स काय असते सर 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए असते, डिटर्मिनंट ऑफ ए इनवर्स 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए, 1/4 मल्टिप्लाइड बाय 1 बाय डिटर्मिनंट 25 5 दुनी 10, म्हणजे राहते इथं 25 5 दुनी 10, इथं राहते 10, 1/10 राहते, 1 मल्टिप्लाइड बाय 1 1, 4 मल्टिप्लाइड बाय 10 40, 1/14. चेक करा ऑप्शन नंबर डी. 65. If a is equals to 2 3 5 minus 2 and a inverse equals to k into a, then k is equals to, अबे k is equals to, चला काढा, मग सांगा पहिले a inverse काढसान, मग k ची व्हॅल्यू तुम्हाला येऊन जाते. याचं काय करसान, a inverse काढला, a inverse जर मी काढायला घेतला तर k म्हणजे डिटर्मिनंट आहे आपल्याकडे, k म्हणजे आपल्याकडे डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला घेता येईल. पहा किती येणार डिटर्मिनंट, 2 2 -4 5 3 15 -19, 1/-19, ऑप्शन नंबर सी. चलो ओके. इफ a is equal to x1 1 0 then a equal to a inverse then x equal to a is equal to a inverse. काय लोड नहीं भाऊ, टेंशन नहीं ना, जब तक तुम्हारा भाई बैठा है कुछ नहीं होगा. पा a is equal to a inverse, a काय आपल्याकडे x1 1 0 a inverse घ्यायचा, डिटर्मिनंट येणार याचा -1 मी डिटर्मिनंट घेतला. ओके दोघं जण चेंज, साइन चेंज, इथे येणार 0 -1 x असं येणार, आतमध्ये घेतला हा 0 1 1 -x. आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, x1 1 0. सर कशाची व्हॅल्यू काढायची आहे, तर आपल्याला सर x ची व्हॅल्यू काढायची आहे. बाय द इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस, काय येणार आपल्याकडे 0, ऑप्शन नंबर ए. डन. 67. इफ a इज इक्वल टू 5 4 3 2 देन a इनवर्स. भाऊ हा जर क्वेश्चन नाही आला की नाही तुफान, काहीच कामाची गोष्ट नाही, तरी मी करून दाखवतो. पहा
काय असते ए इनवर्स काढला तर 1 डिटर्मिनंट ऑफ ए इन टू काय असते ऍडजॉइंट ए डी जे ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ 5 2 10 4 3 12 10 12 गेले -2 राहते म्हणजे 1 इथं -2 आला इन ब्रॅकेट ऍडजॉइंट दोघं जण इंटरचेंज दोघांची साइन चेंज इथे येणार 2 इथे येणार -4 इथे येणार -3 इथे येणार 5 आता सर झालं काय नाही मायनस एन आतमध्ये घ्या पहिले आणि घेतली आहे का पाहू द्या मला हो मायनस एन आतमध्ये घ्या तुम्ही मायनस एन जर आतमध्ये घेतली तर इथे येणार 1/2 इन ब्रॅकेट हा येणार -2 इथे येणार 4 इथे येणार 3 इथे येणार -5 ऑप्शन नंबर अरे भाई इसने ऑप्शन नंबर चुका दिया है हमारी बहन ने ऑप्शन नंबर चुका दिया है ऑप्शन नंबर ए पाहिजे नाही तर काय पाहिजे आपल्याकडे मायनस साईन पाहिजे प्लीज यार एवढं समजून घ्या कारण की त्या पोरीला काही म्हणू शकत नाही मी बिचारी तेवढं मला काम करून देऊन राहिली इफ ए इज इक्वल टू देन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर इज इक्वल टू 1 देन ए इनवर्स काय करसान सरळ सांगतो हा जो आय असते आय स्क्वेअर जर घेतला आपण किंवा आय ची व्हॅल्यू जर घेतली तर √(-1) येते या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केला तर डिटर्मिनंट येते आणि ए इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय मग याच्यामध्ये पहा हे हिंट दिली आहे हे हिंट कुठे यूज होईल तर हे डिटर्मिनंट मध्ये यूज होईल काढा याचा ऍडजॉइंट ऑफ ए इनवर्स म्हणजे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए तुम्हाला काढा लागते त्यानंतर सर पुढचा क्वेश्चन येत नाही का सर येते काऊन नाही येत पहा काय आपल्याकडे कॉस मल्टिप्लाइड बाय कॉस मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा इथं मायनस आला त्यानंतर निगेटिव्ह कॅन्सल इथे येणार मायनस साइन स्क्वेअर थिटा निगेटिव्ह साइन कॉमन काढली तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा होते 1 म्हणजे इथं आला -1 डिटर्मिनंट किती आला सर -1 आला ए इनवर्स काढला लागते ए इनवर्स हे दोघं जण इंटरचेंज या दोघांची साइन चेंज इंटरचेंज केला तर इथं काय येणार कॉस थिटा इथे येणार कॉस थिटा हा इथं निगेटिव्ह येणार का सॉरी इथे येणार साइन या दोघांचे साइन चेंज साइन थिटा आणि हा साइन थिटा हे निगेटिव्ह साइन आतमध्ये घेऊन घ्या म्हणजे इथं काय येणार सर प्लस कॉस थिटा मायनस साइन मायनस कॉस थिटा प्लस कॉस थिटा मायनस साइन प्लस कॉस थिटा वाले ऑप्शन एकच आहे ऑप्शन प्लस कॉस थिटा मायनस साइन मायनस कॉस थिटा निपटलं काही लोड नाही हो ना सर हो सर ए प्लस बी इनवर्स काय करसान भाऊ काय करसान ए प्लस बी त्याचा इनवर्स काढा लागते सर ए मल्टिप्लाइड बाय बी इनवर्स असेल तर आपण लिहू शकतो बी इनवर्स इंटू ए इनवर्स म्हणजे सर ए प्लस बी इनवर्स काय लिहिता येईल काय टेन्शन नका घेऊ एक मिनिट मला कॅमेरा फोकस करून राहिला का ते पाहू द्या मला हो करून राहिला चला काही लोड नाहीये कॅमेरा म्हणजे मोठा काही कॅमेरा नाही आपल्याकडे आपला मोबाईलचाच कॅमेरा आहे आपला काही लोड नाहीये पहा ए प्लस बी त्याचा इनवर्स आपण ऍडिशन करा ए प्लस बी ची पहा करस्पॉन्डिंग एलिमेंट ऍड करा 1 + 4 किती झाला आपल्याकडे 5 1 + 1 झाला आपल्याकडे 2 1 + 3 झाला 4 2 + 1 झाला 3 त्याचा इनवर्स काढायचा आहे इनवर्स डिटर्मिनंट घ्या पहा डिटर्मिनंट काय येणार याचा 5 3 15 आणि 4 2 8 15 मधून 8 गेले किती राहते 7 राहते है ना 1/7 आला आणि याचे हे करा हे दोघं जण इंटरचेंज इथे येणार 3 इथे येणार 5 इथे येणार -2 इथे येणार -4 पहा चेक करा ऑप्शन ऑप्शन नंबर एच आहे काही टेन्शन नाही घ्यायचं त्यानंतर पुढे आता तुम्ही हा करसान या दोघांची ऍडिशन करसान आणि नंतर त्याचा इनवर्स काढसान आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर एकदम जोरात फेकून मारसान म्हणजे एकदम कमेंट बॉक्सले लागलं पाहिजे आन्सर त्यानंतर ए इंटू बी इनवर्स भाऊ तुफान काय क्वेश्चन आहे चिल्लर आहे इथं बघा ए इंटू बी इनवर्स याला लिहिता येतं सर बी इनवर्स इंटू ए इनवर्स आपल्याकडे बी इनवर्स आणि ए इनवर्सचे व्हॅल्यू नाही सर इथं बी इनवर्स काढसान इथं ए इनवर्स इथं ए इनवर्स काढसान इथं बी इनवर्स काढसान दोघांचं मल्टिप्लिकेशन घेसान आन्सर जे इथे कमेंट बॉक्समध्ये सांगसान करा लागते तुम्हालेच मैं खाली टेक्निक बताऊंगा है ना चलो इफ ए इज इक्वल टू एन बी ए इंटू बी इनवर्स हा क्वेश्चन मी घेईन उद्या बस झाले आज किती क्वेश्चन झाले आपले 72 क्वेश्चन भरपूर झाले उद्याच्या तारखेत आपले 100+ क्वेश्चन होतील 105 110 क्वेश्चन घेऊ आपण याचे काय झालं 2 दिवस थोडंसं आपलं हे पडलं काय म्हणतात आमच्याकडे मस्त शब्द आहेत 2 दिवस आपलं चुकर म्हणजे किंवा गॅप पडला सर तर त्याच्यानंच थोडासा हे झाला मला ऊन लागलं होतं ऊन खतरनाक तपून राहिलं कारण की आपण अकोलामध्ये राहतो अकोला हे मामा आपल्या सूर्यदेवाच्या मामाचं घर आहे ना आणि मार्च एप्रिल मे थोडासा जून हे 3 3.5 4 महिने सूर्यदेव मामाच्या घरी येत असतात अकोल्यामध्ये आणि म्हणून थोडीशी गरमी जास्त असते तर थोडीशी काळजी घ्या पोट्टे हा आपण उद्या घेऊ हा क्वेश्चन जो आहे ना आपला हा आपण उद्या घेऊ टेन्शनचं काम नाही ओके चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये भारत माता की जय